आजच्या या महाआरोग्य शिबिरासाठी उपस्थित असलेले प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब आणि या कार्यक्रमाचे संयोजक आणि आमचे नेते विनायकराव निमन साहेबांचे सुपुत्र सनी, त्याचबरोबर सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने हा जो काही कार्यक्रम सनी घेतात आणि समोर बसलेले असलेले सर्व त्यांचे कार्यकर्ते, डॉक्टर आणि आमच्या ताई स्वातीताई, आपण सर्व गेल्या वर्षीसुद्धा हा खूप मोठा भव्य दिव्य एक महाआरोग्य शिबिर आपण घेतलं होतं आणि अख्ख्या फक्त हा महाआरोग्य शिबिर फक्त शिवाजीनगर मतदारसंघापुरतं सीमित राहिला नव्हता, तो अख्ख्या पुणे शहरापुरता आलेला होता. ज्या वेळेला आम्ही गेल्या वर्षी म्हणजे त्या दिवशी जेव्हा आलो होतो तेव्हा इथं भीमतडी जत्रेपेक्षाही जास्त लोकांची इथं उपस्थिती होती. आणि त्याचबरोबर वर्षभर जे सनी तुम्हाला जे काय आम्ही ज्यांना आबा म्हणायचो, सभागृहामध्ये ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आपल्याला कल्पना असेल आबांचं आणि आमचं नातं काय होतं. भाऊ, सनी आमच्याबरोबर नगरसेवक असायचे, आबा आमदार असायचे. सनी आमदार पुत्र असताना सुद्धा जमिनीवर पाय, म्हणजे मी अनेक आमदार पुत्र पाहिले राहुल नंतर की ज्यांचे जमिनीवर पाय असणारे एकमेव हा सनी आहे. स्वतः नगरसेवक होते पण कधी जाणून दिलं नाही. पण आबा म्हणजे दादा माणूस, म्हणजे सभागृहात आला किंवा कार्यक्रमाला आबा जर आले तर चिडीचुपच झाले पाहिजे अशा आबाचा स्वभाव होता. स्वातीताई काही दिवस काढत होते, मला माहीत नाही त्या दादागिरीमध्ये, पण आबा होते. पण आबाचं लक्ष एवढं असायचं भाऊ की मी गटनेता असताना कधी अधूनमधून मला फोन करायचे, अरविंद कुठे, बोला ना भाऊ. आबा, सनी काय करतो, सनी काय करतो सभागृहात, सनी किती तरतूद घेतो, किती काम करतो. म्हणजे सनी बरोबर किती बोलत असेल आबा मला माहीत नाही, पण सनीबद्दल माझ्याबरोबर जेवढे बोलले हे मी गेल्या वर्षीसुद्धा सनी तुम्हाला सांगितलं की एखाद्या चील कितीही उंच उडाली तरी तिचं लक्ष आपल्या पिल्लांकडे घरट्यांकडे असतं, असे ते आबा होते. आणि आज जे तुम्ही महाआरोग्य शिबिर जे आबाच्या नावाने आबाच्या आठवणीमध्ये तुम्ही करता, ह्या निश्चितच आबा आपल्यामध्येच आहेत आणि जिथं जिथं बघत असतील तिथं तिथं तो आशीर्वाद देत असतील. पण आबाचा एक आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही 50-60 हजार लोकांचं आरोग्य त्यांना सेवा देऊन ते तुम्ही मिळवता. निश्चितच आबाला तुमचा खूप मोठा अभिमान असेल. त्याचबरोबर आम्हालासुद्धा पाषाणवाडी असेल, निमन असेल किंवा बाकी असेल, सर्वांना तुमचा अभिमान आहे. आणि आज तुम्ही प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोलेंना आमंत्रित केलं, ते इथं उपस्थित राहिलेत. मी त्यांचेसुद्धा वेळात वेळ म्हणजे पिंपरी चिंचवडला एक कार्यक्रम 9 जागी लोकांनी नेला, 9 जागी नाना गेले आणि नानांना ह्या वेळेला मुंबईमध्ये उपस्थित राहणं आवश्यक होतं. पण आम्ही नानांचा हात धरला, म्हणलं नाना सनीच्या कार्यक्रमाला किंवा सनीच्या ह्याला भेट तुम्हाला दिली पाहिजे, सनीसाठी नाही तर आबांसाठी तुम्हाला आलं पाहिजे. आणि आम्ही बाकीचा कार्यक्रम सोडून नानाभाऊंना आबांच्या कार्यक्रमाला इथं आलेत. मी आबांचे नानाभाऊंचे खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर सनींना खूप शुभेच्छा देतो की येणारे कारकीर्द आपली खूप उज्ज्वल राहो, असेच आरोग्य शिबिर आणि मोठे लोकांची सेवा आपल्या हाताने घडो. एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या महाआरोग्य शिबिराला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले महाराष्ट्र प्रदेश